मित्रांनो, तुमच्या घरामध्ये कोणी 60 वर्षाच्या पुढची व्यक्ती आहे का? मग स्त्री असो पुरुष असो, तुमच्या घरामध्ये असेल, तुमच्या आजूबाजूला असेल किंवा तुम्ही स्वतः जर वय वर्ष 60 किंवा 60पेक्षा जास्त असाल तर आपल्याकरता असलेली गुड न्यूज, आज भारत सरकारने आपल्याकरता एक विशेष सवलत दिलेली आहे आणि ती एका कार्डामार्फत दिलेली आहे आणि त्या कार्डाचं नाव आहे सिनियर सिटीजन कार्ड. नमस्कार मित्रांनो, माझं नाव BL जोशी. मी एक लाईफ कोच, सॉफ्ट स्किल ट्रेनर आणि इमेज कन्सल्टंट आहे आणि आज आपण हा सिनियर सिटीजन कार्ड म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय होतात ते मिळवण्याकरता प्रोसेस काय आहे या महत्त्वाच्या विषयावर आज इथं आपण गप्पा मारणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदी, माझ्या देशामध्ये ज्या व्यक्तीचं वय 60 वर्ष पूर्ण झालेलं आहे अशा व्यक्तींना सिनियर सिटीजन असं मानलं जातं. हे सरकारकडनं मान्य केलेलं आहे आणि अशा सिनियर सिटीजन करता एक विशेष सवलतीचं कार्ड दिलं जातं ज्याला सिनियर सिटीजन कार्ड असं म्हणतात. आपण याच्यामध्ये थोडासा आणखीन विचार करूया की हे सिनियर सिटीजन कार्ड मिळायचं असेल तर मला पहिली अट वय वर्ष 60च्या वर असायला पाहिजे आणि मला कुठले कुठले डॉक्युमेंट्स द्यायचे आहेत हे आपण एक बघूया. एक तर मला काय द्यायचं आहे तर माझं स्वतःचं पूर्ण नाव, माझ्या वडिलांचं किंवा जर स्त्री असेल तर नवऱ्याचे नाव, त्याच्यानंतर जेंडर काय आहे, स्त्री आहे का पुरुष आहे, त्याच्यानंतर जन्मतारीख, डेट ऑफ बर्थ, एज काय होतं, माझा मोबाईल नंबर काय आहे आणि माझा ब्लड ग्रुप काय आहे, या गोष्टींची बेसिक आवश्यकता असलेलं हे डॉक्युमेंट आहे. हे डॉक्युमेंट दिल्यानंतर आपल्याला काही आणखीन गोष्टी समजून घ्यायची आवश्यकता आहे की मला रेसिडेन्शियल ॲड्रेस ह्याच्याकरता काय देता येईल. तर ही लिस्ट अशा पद्धतीने आहे की मला माझ्या स्वतःचं रेशन कार्ड असेल ते रेशन कार्ड चालेल, मला स्वतःचं एक ड्रायव्हिंग लायसन असेल ते चालेल, आधार कार्ड असेल तर ते चालेल, माझे जी रेंटनी राहत असेल तर रेंटल ॲग्रीमेंट, माझं स्वतःचं घर असेल तर सेल ॲग्रीमेंट, माझं जर बँकेमध्ये अकाउंट असेल तर त्या बँकेच्या अकाउंटचं जर स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंटसुद्धा चालू शकेल, माझं पॅन कार्ड पण चालू शकेल. हे सगळे डॉक्युमेंट्स किंवा गव्हर्नमेंटचं कुठलंही ऑथराइज डॉक्युमेंट असेल ह्याच्यावर माझा पत्ता किंवा लेटेस्ट ॲड्रेसचं आयडेंटिफिकेशन हे तिथं असेल. दुसरा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की मला वयाचा दाखला, एज प्रूफ म्हणून काय देता येईल. तर सगळ्यात पहिली गोष्ट इथं क्लॅरिफाय करण्यामध्ये समजतं की आपल्याला जन्मतारखेचा दाखला म्हणजे बर्थ सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे, हे पण सरकारी यंत्रणेकडनं मिळालेलं. दुसरा त्यातला भाग आहे शाळेचं सर्टिफिकेट. तिसरा पॅन कार्ड, त्याच्यानंतर पासपोर्ट. पण यात एक गोष्ट सांगणं आवश्यक आहे की आपलं आधार कार्ड म्हणजे आपला जन्मतारखेचा दाखला नव्हे. ॲज पर द सुप्रीम कोर्ट डिसिजन आधार कार्ड हे वयाचा दाखला म्हणून मान्य करता येत नाही. त्याच्यानंतर आपण असा विचार करूया की मला याचे बेनिफिट्स काय काय मिळणार आहेत. मित्रांनो, हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा असलेला भाग आहे, कारण ॲज अ सिनियर सिटीजन म्हणून मला ह्याच्यामध्ये बेनिफिट्स काय काय मिळणार आहे. तर सगळ्यात पहिला जो बेनिफिट असेल तर तो म्हणजे हेल्थकेअर बेनिफिट. आज काही कारणाने मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायची वेळ आली, हे जर सरकारी हॉस्पिटल असेल तर मला तिथं फ्री ऑफ चार्ज ट्रीटमेंट मिळू शकेल. हे जर खाजगी हॉस्पिटल असेल तर मला तिथं डिस्काउंटेड रेटला आज मला तिथं मेडिकल ट्रीटमेंट मिळू शकेल. आता आपण दुसरा भाग बघू, फायनान्शियल बेनिफिट. फायनान्शियल बेनिफिटचा विचार करत असताना मी एखाद्या बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट FD करत असेल तर मला जास्त व्याजाचा दर मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मी जर रिकरिंग डिपॉझिट करत असेल तर त्याच्याकरता सुद्धा मला जास्त व्याज दिलं जाईल किंवा बँकेच्या वरिष्ठ नागरिकांकरता ज्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत या स्कीम्सचा मला नक्की फायदा घेता येईल. तिसरा त्यात भाग आहे की ट्रॅव्हल डिस्काउंट. आज मला भारतभर प्रवास करत असताना सिनियर सिटीजन म्हणून जे ट्रॅव्हल डिस्काउंट आहे हे पण मला अवेल करता येईल याच्यामध्ये.
मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कदाचित 60 वर्षानंतर आपलं उत्पन्न हे जास्त असू शकतं. आपल्याला इन्कम टॅक्सचे रिटर्न्स भरावे लागतात आणि या IT रिटर्नमध्ये सुद्धा वार्षिक उत्पन्न आपलं 3 लाखापर्यंत जर असेल तर आपल्याला 0 टॅक्स भरावा लागेल. कुठल्याही प्रकारचा टॅक्स भरायची ही आपल्याला गरज नाही आहे. त्याचबरोबर जर आपल्याला फोन कनेक्शनमध्ये MTNLचं कनेक्शन असेल किंवा BSNLचं जर आपल्याला कनेक्शन पाहिजे असेल तर आपल्याला वरिष्ठ नागरिक म्हणून सिनियर कार्ड दाखवल्यानंतर, सिटिझन कार्ड दाखवल्यानंतर आपल्याला निश्चितपणे त्याच्यामध्ये फायदा मिळेल. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, काही कारणामध्ये आपली जो सुप्रीम कोर्टामध्ये एखादी जर केस असेल तर सिनियर सिटिझन म्हणून तुमची ही केस ही प्रायोरिटीवर घेतली जाऊ शकते. मित्रांनो, आहे ना, केवढे मोठे बेनिफिट्स आहेत. आणि तुम्हाला हेही सांगण्याचं आवश्यक समजतो, हे कार्ड आपण ऑनलाईन किंवा ऑफलाईन हे तुम्ही ॲप्लाय करू शकता. याच्याकरता फक्त 10 रुपयाची फी आहे, ऑफिशियल फी आहे. याच्याकरता तुम्हाला गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन आपलं रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि त्या वेबसाईटचा नंबर आहे indiagovernment.in. इथं जाऊन तुम्ही हे रजिस्ट्रेशन करू शकता आणि हे तुम्हाला ऑनलाईन कार्ड पण मागवता येईल. त्याचबरोबर ज्यांना टेक्नॉलॉजीचा फारसा ॲक्वेंटन्स नाही आहे असे सिनियर सिटिझन हे कुठल्याही गव्हर्नमेंटच्या सेवा केंद्रामध्ये जाऊन फिजिकल ॲप्लिकेशनसुद्धा करू शकतात आणि त्यातनंसुद्धा आपल्याला हे सिनियर सिटिझन कार्ड हे निश्चित मिळू शकतं. भारत सरकारने ही वरिष्ठ नागरिकांकरता दिलेले एक अतिशय सुंदर गिफ्ट आहे. तुम्ही आत्तापर्यंत स्वतःचं जर सिनियर सिटिझन कार्ड केलं नसेल तर ताबडतोब अगदी आजच्या आज ऑनलाईन किंवा ऑफलाईन जाऊन हे सिनियर सिटिझन कार्ड करा आणि भारत सरकारने आपल्याला ज्या काही फॅसिलिटीज दिलेल्या आहेत, स्टार्ट एन्जॉईंग दॅट फॅसिलिटी. इट्स अ ऑनर. हे काही फक्त आयडेंटिटी कार्ड नाही आहे, तर इट्स अ ऑनर, इट्स अ डिग्निटी ऑफ द सिनियर सिटिझन. पण तुम्हाला ही गोष्ट सांगण्याचं होतं की हे सिनियर सिटिझन कार्ड आणि आधार कार्ड या 2 गोष्टी वेगळ्या आहे. सिनियर सिटिझन कार्ड म्हणजे आधार कार्ड किंवा सिनियर सिटिझन कार्ड हे आधार कार्डला अल्टरनेटिव्ह होत नाही. तुमचं वेगळं आधार कार्ड हे असायलाच पाहिजे. पण त्याचबरोबर हे सिनियर सिटिझनचं कार्डसुद्धा निश्चितपणे करून घ्या अँड एन्जॉय द मॅक्सिमम बेनिफिट. आणि आज आपला जो वृद्धापकाळ आहे, हा वृद्धापकाळ आपण आनंदाने एन्जॉय करूया. सो निश्चितपणे याचा उपयोग करून घ्या. याकरता आपल्याला कुठल्याही प्रकारची मदत लागली तर तुम्ही आमच्याशी केव्हाही संपर्क करू शकता. आणि तुम्हाला हे जर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत, जास्तीत जास्त कुटुंबापर्यंत ही माहिती शेअर करा. कारण माझ्या भारतातल्या प्रत्येक वरिष्ठ नागरिकाकडे हे सिनियर सिटिझन कार्ड आवश्यक आहे आणि त्याला त्याचे बेनिफिट्स हे निश्चितपणे मिळायला पाहिजे. आणि मित्रांनो, शेवटचं म्हणजे आज हे भारतातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये धिस कार्ड इज ट्रीटेड ॲज अ व्हॅलिड कार्ड. सो मेक द बेस्ट ऑफ इट. ऑल द बेस्ट. थँक यू सो मच.